पाऊस असो किंवा सोसाट्याचा वारा भेडणारा मराठा आहे। आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडायची नाही असा निर्धार आता मराठ्यांनी केलाय। मराठी मुंबईच्या दिशेने निघाले आहेत आणि पावसाच्या जोर जोरात सरी येत आहेत। मराठा मात्र खंबीरपणे उभा आहे। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी मुंबईची वारी काढली आहे आणि त्यासाठी लाखोंच्या संख्येने मराठी बांधव सहभागी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। जरांगे पाटलांच्या पाठीमागे समाज राहिला नाही। जरांगे पाटलांवरती आता विश्वास मराठी ठेवणार नाहीत अशा पद्धतींच्या ज्या भूलथापा होत्या ते मारणारे लोक आता कुठं लपून बसले ते सापडणं शक्य नाही। कारण की पहिल्यापेक्षा आधीच्या मुंबई वारीपेक्षा मराठ्यांची गर्दी यंदा जास्त पाहायला मिळते। यावेळी गावागावातनं खेड्यापाड्यातनं मराठे जास्त सहभागी झाले आहेत। एका घरातून एक गाडी अशा पद्धतीची ही साधी सोपी मोहीम जरांगे पाटलांनी राबवली आणि प्रत्येक घराघरातला मराठा बांधव या मोहिमेत सहभागी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। पाऊस असो किंवा वारा असो या सगळ्या संकटांना झेलत पुढे जावं लागणार आहे। 2-3 दिवसाचा प्रवास आहे। प्रवासामध्ये येणाऱ्या अडचणी आहेत, संकट आहेत, खायला मिळतंय का नाही या अशा बऱ्याच असंख्य अडचणी असताना सुद्धा मराठे मात्र स्वतःच्या जीवावर उदार होऊन पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने निघालेत। मनोज दादांनी हाक दिली आहे, त्याच्यामुळे आपल्याला जावंच लागणार आहे ही सरळ साधी भावना मराठा बांधवांची पाहायला मिळते आणि जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी कोट्यावधीच्या संख्येने मराठे एकत्र झाले आहेत। हे चित्र तुम्हाला पाहायला मिळते। जोर जोराने पावसाच्या सरी आहेत। मराठे बांधव काही गाडीवर सुद्धा आहे, 2 व्हीलर आहे, त्याच्यावर सुद्धा फिरता आहेत। काही गाड्यांना वर छत नाही, मात्र तरी सुद्धा या सगळ्या संकटांना छातीवर घेत मुंबईच्या दिशेने जायचंय। जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचंय। हा खरं तर आशावाद घेऊन जरांगे पाटलांना समर्थन देताना हे मराठा बांधव पाहायला मिळत आहेत। 2 व्हीलर वर प्रवास करत असताना खरं तर जोर जोराने या सरी लागत आहेत, अंग भिजतंय, कपडे भिजतायत आणि पावसाचं वातावरण आहे। मात्र या सगळ्या परिस्थितीमध्ये मराठा मात्र टिकून आहे। हा व्हिडिओ तुम्ही पाहताय, हा व्हिडिओ आणि याच्याकडे पाहिल्यानंतर लक्षात येईल की मराठे आता आरक्षण घेऊन आल्याशिवाय मुंबई परत सोडणार नाहीत अशा पद्धतीचं चित्र पाहायला मिळतंय। मराठे एक झाले आहेत आणि मराठे एक झाले आहेत। आता त्यांची एकी कोणीही रोखू शकत नाही। जोराचा वारा आला किंवा जोराचा पाऊस आला या सगळ्या गोष्टी मराठ्यांना आता अडवू शकत नाहीत। हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळू शकतं। छत नाही, गाडीवर प्रवास करतायत, मात्र तरी सुद्धा या पावसाच्या सरी डोक्यावर घेत मराठे मुंबईच्या दिशेने निघालेत। वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू, त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा।